नमस्कार मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत अत्यंत शिकवण देणारी अशी गोष्ट ज्याचं नाव आहे खरं दान कोणतं. तुम्हाला माहीत आहे का, भगवान बुद्धांनी एका गरीब बाईचं दान दोन्ही हातांनी का बरं घेतलं? चला ऐकूया ही सुंदर अशी गोष्ट. एकदा भगवान बुद्ध पाटलीपुत्रात आले होते. त्यांच्या स्वागतासाठी सगळे लोक खूप आनंदात होते. राजा बिंबिसाराने त्यांना हिरे, मोती आणि मौल्यवान रत्ने दिली. बुद्धांनी ते सर्व एका हाताने स्वीकारले. मंत्री, श्रीमंत लोक आणि सावकारांनाही मोठ्या भेटवस्तू दिल्या आणि बुद्धांनी त्या सगळ्या भेटवस्तू एकाच हाताने घेतल्या. इतक्यात एक गरीब वृद्ध बाई काठीचा आधार घेत घेत तेथे आली. ती म्हणाली, भगवान, माझ्याकडे काहीच नाही. मी हे डाळिंब खात होते. त्यातलंच अर्ध फळ तुम्हाला आणलं आहे. तुम्ही हे स्वीकाराल का? हे ऐकताच भगवान बुद्धांनी दोन्ही हात पुढे करून ते फळ स्वीकारलं. हे पाहून राजा बिंबिसार आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, भगवान, आम्ही इतक्या मोठ्या मोठ्या भेटवस्तू दिल्या तरी तुम्ही त्या एका हाताने घेतल्या आणि त्या बाईचं उरलेलं फळ दोन्ही हातांनी का बरं घेतलं? भगवान बुद्ध हसले आणि म्हणाले, राजा, तुमचं दान मौल्यवान आहे, पण ते तुमच्या संपत्तीचा छोटासा भाग आहे. पण या बाईने तिच्या तोंडाचा घास दिला आहे, तेच तर खरं दान आहे. मुलांनो, तर या गोष्टीतून आपण काय बरं शिकलो? मोठं दान नव्हे, तर मनापासून दिलेलं दानच खरं असतं. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? खरं दान कोणतं? गोष्ट आवडली असेल तर या गोष्टीला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि स्टोरी टाईम विथ ऐशू या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सुंदर सुंदर गोष्टींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.